सकाळ उठल्यानंतर पहिल्यांदा तर आंघोळीला पाणी ठेवून घेतलं. म्हटलं पुढचं काम करायला मोकळं होतं. आपण आंघोळ वगैरे केल्यानंतर म्हटल्यानंतर मग लगेच आज पाणी आलं तोंडल्यावर पट्ट देशील पाणी वगैरे भरलं, आंघोळ वगैरे केलं, फरशी भांडी सगळी एकदमच काम झाले. मग लगेच मी इथं आरशासमोर थांबून लाईट वगैरे लावून वेणी घालत होते, तात्पुरतं लाईटच गेला. म्हटलं अंधारा पडला असो. म्हटलं सगळं आवरून झाल्यानंतर कपडे वाळवायला बाहेर आले, कारण की तोपर्यंत मी काय बाहेर येत नाही. माझं सगळं आतलं काम आवरूसपत्र तर मी बाहेर अजिबात येत नाही. मग नंतर सगळं झाल्यानंतर बाहेर येऊन कपडे वगैरे वाळत घातलं. इथं आमचं फेऱ्या चालल्या होत्या, इकडं बोलतच काम. इतके सारे भांडे तुमचे असतात का, तुमच्या घरात असतात की इतके सांडी? एवढं मुलं मला त्रास देतात ना, मुलांचं इतकं त्रास वाढलं ना मला खरं सांगू. एक सासरे सासू बरं, तिच्यावरची माझी 3 मुलं आहेत, कारण की इतकं त्रास देतात ना. कुठलं काम सांगितलं तर करणार नाही. एक काढ म्हणले की 2 भांडी काढतील, एक ठेव म्हणले की दुसरं काढून ठेवतील, असे आहेत. सगळे भांडे वगैरे मांडून घेतला, फरशी वगैरे पुसून घेतलं. मग नंतर कपडे गाडी करून कपाटमध्ये ठेवला. परत कपाट आवरून दिलं तरी पण आणि थोडं फार इसकटलेलं आहे, ते पण आता 2 दिवसात आता आणि परत लावून घ्यायला पाहिजे. नंतर खाटवरचं सगळं झाडून घेतलं. म्हटलं आत्ता झाडले आणि एक तासभर अर्धा तासभर म्हटलं की सगळं आता असंच होऊन जातं. एक तर उन्हात दिवसभर काम करायला नको वाटाले, त्यातल्या त्यात मुलांनी एवढं त्रास द्यायला. सुट्ट्या पडल्यापासून तर जीव वैतागून गेल्यासारखं झाले. कधी एकदा असं शाळा चालू होते असं वाटाले. असो 2 महिने तर असतात आपल्याला त्रास देतात, 2 महिन्यानंतर शाळेला गेले की मग कशाला आपण टेन्शन घेतो. मग सगळं आवरून झालं, दिवाबत्ती वगैरे लावला. मग नंतर इथं आम्ही नाश्ता करायला बसलो. पुरणपोळी परवा दिवशी केलेली होती, कालचा व्हिडिओ आहे, आज तुम्हाला येतोय म्हटल्यानंतर कालचाच असणार. पुरणपोळी होती, ते खाल्लो. इथं बघा भुताची पिक्चर बघत किती जमा झाले गँग. हे छोट्या मुलांची, छोटे चैतन्याची गँग आहे. असं म्हटलं त्यांना भूताचं पिक्चर वगैरे लावून मी किचनमध्ये आले. लवकर स्वयंपाक करायचा होता. आज स्वयंपाकमध्ये होतं, भाकरी बनवायची होती, अंड्याची भुर्जी बनवायची होती, परत आणि गवारीची भाजी बनवायची होती. असं स्वयंपाक होता आजचा. पहिल्यांदा तर पटपट भाकरी बनवून घेतलं. ऊन एवढं वाढलं ना, खरंच सांगते तुम्हाला, घरात अजिबात मला काम करू वाटत नाही. असं म्हटलं चला करायला तर पाहिजे, बाईला काम कुठं चुकलेलं आहे का नाही. ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, काय पण असो, किचनसमोर थांबून स्वयंपाक मात्र करायलाच पाहिजे. पहिल्यांदा तर भाकरी करून घेतला, मस्त असं टम्म फुगले होते, पण हे मात्र फुगले नाही. कॅमेरासमोर अजिबात भाकरी फुगत नाही, काय वैशिष्ट्य आहे काय माहिती. लगेच लसूण वगैरे सोलायला घेतलं. मग नंतर इथं टमॅटो कांदा कापून घेतला, कारण की भुर्जी बनवायची होती. लसूण तर लागत नाही, भुर्जीला टमॅटोस आणि कांदा लागतो, म्हणून इथं कांदा टमॅटो कापून घेतला. भुर्जी वगैरे मस्त असं बनवून घेतलं. 6 अंड्याचे भुर्जी बनवली होती. नंतर गवारी तेल थोडंसं घातलं, गवारी भाजून घेतलं. गवारी भाजूनच सुक्की भाजी बनवतात. भाजी सुक्की असो किंवा पातळ असो, गवारी थोडंसं तेल टाकून भाजून घेऊनच बनवतात. इथं बघू शकता मस्त असं गवारीला फोडणी दिलं. असं आमचं सगळ्याचं जेवण होतं आणि आम्ही सगळी जेवायला बसलो. तुम्ही पण या जेवायला. आणि व्हिडिओ आवडला असं लाईक सबस्क्राईब करा. चला बाय.